श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दिनांक 6 जानेवारी मंगळवारी रोजी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी या नावावरूनच कळून येते की संकट दूर करणारी तिथी. त्यातली त्यात या नवीन वर्षाच्या सुरुवातीची ही पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि तेही अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर अंगारकी चतुर्थी म्हणजे नेमके काय आणि तिचे काय महत्त्व आहे, शिवाय हे व्रत कधी करतात याचा संपूर्ण विधी आपण जाणून घेणार आहोत. याही व्यतिरिक्त चतुर्थीचे इच्छापूर्ती मंत्रसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते. तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये याला विशेष महत्त्व आहे. हिंदू भक्तांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशाची उपासना या दिवशी केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. शिवाय संबंधित उपासकास 21 चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते आणि त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. ते ऋणातून मुक्त होतात अशीही मान्यता आहे. असे म्हणतात, ज्या गणेश भक्तांना प्रतिमहा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास त्यांनी अंगारकी मात्र न विसरता आणि न चुकता आवर्जून करावी. यामुळे 21 चतुर्थी केल्याचे फळ लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित अतिशय शुभ दिवस मानला जातो. हा दिवस मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच्या पूजेचे फळ वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रता एवढे मानले जाते. पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजे मंगळ ग्रह यांनी गणेशची कठोर तपस्या केली आणि गणेशजीने त्यांना वरदान दिले की जो कोणी भक्त या दिवशी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अंगारक चतुर्थी हा दिवस इच्छापूर्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष शक्तिशाली मानला जातो. 2026 या वर्षाच्या सुरुवातीलाच आणि वर्षाच्या सांगतेला सुद्धा संकष्टी चतुर्थी तिथी आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने केली जाते. गणपती बाप्पांचा आशीर्वाद लाभले की सर्व विघ्न दूर होऊन यश, प्रगती, सुख, समृद्धी प्राप्त होऊ लागते. इंग्रजी महिना 2026ची सुरुवात झाली आहे आणि अनेक अर्थाने 2026 वर्ष विशेष वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे मानले जात आहे. 2026 हे वर्ष ऊर्जेचे वर्ष असल्याचेही म्हटले जात आहे. 2026 वर्षातील पहिली चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी आहे आणि पौष महिन्यातील या चतुर्थीला अंगारकी योग जुळून आला आहे. 2026च्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येणे अतिशय शुभ, विशेष आणि पुण्याचे मानले गेले आहे. तसेच 2026 वर्षामध्ये एक असा महिना आहे ज्यामध्ये 3 वेळा चतुर्थी योग जुळून आला आहे. तसेच या वर्षातील सुरुवात आणि सांगता देखील चतुर्थीनीच होत आहे. म्हणजे शेवटचा डिसेंबर महिन्यामध्येही शेवटची चतुर्थी ही अंगारकी योगेलाच आलेले आहे. तसेच 2026 या वर्षाची सुरुवात आणि सांगता संकष्टी चतुर्थीने होणार असल्याने गणेश भक्तांसाठी हे अतिशय शुभ मानले जाते. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि या दिवशी अंगारकी योग जुळून आला आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 9:22 होणार आहे. त्या दिवशी गणेशजींच्या मंत्राचा जप केल्याने विघ्न दूर होतात, संकट नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. यासाठी शक्तिशाली मंत्र अंगारक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून म्हणावे असे सांगितले जाते. हे मंत्र 108 वेळा किंवा शक्य तितक्या वेळा जपावे असेही सांगितले जाते. हे मंत्र रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेवरती करणे आवश्यक आहे. पूजा करताना मोदक, दुर्वा, लाल फुले, लाल चंदन अर्पण करणे ही तितकेच गरजेचे आहे. तर श्री गणेशाचा पहिला मूळ बीज मंत्र आहे आणि तोही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात सोपा इच्छापूर्ती मंत्र आहे. तो म्हणजे ओम गणगणपतेय नमः. ओम गणगणपतेय नमः अगदी साधा सोपा मंत्र आहे, पण तो सर्वात शक्तिशाली मानला गेलाय. या मंत्राचा फायदा असा की हा मंत्र सर्व विघ्न नष्ट करतो, बुद्धी देतो आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतो. अंगारकीला याचा जप केल्याने विशेष फळ मिळते असे सांगितले जाते. यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा हा मंत्र मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे मंत्र अवश्य जपावा आणि आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका. यानंतर कोणताही मंत्र असताना संकष्टी चतुर्थी असो किंवा अंगारकी चतुर्थी असो, चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करावी.
श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. त्यानंतर घरातील मंदिरातील श्री गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ धुवून अभिषेक करावा. तुपाचा दिवा लावावा आणि पूजा करताना ओम गणगणपतेय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने नक्कीच फलश्रुती मिळते. श्री गणेश समोर व्रत करून दिवसभर उपवास करण्याचा संकल्पही या दिवशी केला जातो. आपापल्या पद्धतीने आपण चतुर्थीचे व्रत करू शकतो, परंतु एक नियम हा सर्वांनी अवश्य पाळावा, तो म्हणजे मिठाचा वापर केलेला कोणताही पदार्थ या दिवशी खाऊ नये. दूध, पाणी, फळ आणि फळांचा रस इत्यादी सेवन करूनच हा उपवास तुम्हाला करायचा आहे. श्री गणेशाची पूजा करताना सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. नंतर व्रताचा संकल्प घ्यावा. गणेशजींचे ध्यान करून आवाहन करावे. गणेशजींच्या मूर्तीला पंचामृताचा आणि नंतर पाण्याचा अभिषेक करावा. अभिषेक करताना गणेशजींचे मंत्र, गणेशजी चालीसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे. गणेशजींना वस्त्र, सिंदूर, लाल चंदन, फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्या. या दिवशी आवर्जून मोदक बनवावे. पण मोदक बनवणे शक्य नसेल तर गोड मिठाई किंवा गोडाचा कुठलाही पदार्थ किंवा अगदी फळही त्यांचा नैवेद्य तुम्ही गणेशजींना दाखवावा. या दिवशी नारळ आणि दक्षिणा आवर्जून अर्पण करावी. पूजानंतर साष्टांग नमस्कार करावा आणि गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करावे. संध्याकाळी चंद्र पाहून पूजा करून मग ते व्रत सोडावे. चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणेशजींची पूजा करावी आणि संकष्टी व्रत कथा वाचावी. याचा पाठ करून नंतर उपवास सोडावा. स्वतःसोबतच शारीरिक शुद्धता हवी. कोणत्याही प्रकारचे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेशजींचे स्मरण करावे आणि श्लोक म्हणून किंवा मंत्र जप करून चंद्रदर्शन करून व्रत सोडावे. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश अंगारकी श्लोक सुद्धा म्हणू शकतो. तो पुढील प्रमाणे म्हणावा. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहरमे देव ग्रहणाद्यं नमस्तुभ्यं कृष्णपक्ष चतुर्थाद्यो संपूज्यित विद्यते क्षिप्रप्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुभ्यं. या श्लोकाचा अर्थ असा होतो की संकष्टीप्रमाणेच या प्रकारच्या शुद्ध आचरणाने ही संकट नष्ट होतात आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. लग्न जमतात, संतत प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात, भांडण मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रताही कमी होते. शिवाय 21 संकष्टी चतुर्थी आणि एक अंगारकी याचा फळ सारखेच मिळत असते असे सांगितले जाते. सकाळपासून चंद्रदर्शनापर्यंत उपवास करावा आणि चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा. यानंतर आपण पाहूया अंगारक चतुर्थी दिवशी करायचे काही विशेष तोडगे, जे घरच्या घरी करता येतील आणि शास्त्रमान्य व सुरक्षित आहेत. यामुळे तुमच्या जीवनातील असणारी सर्व अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल. 1. कर्जमुक्तीसाठी तोडगा. सकाळी स्नान करून गणपतीसमोर लाल फूल, दुर्वा आणि 11 मोदक अर्पण करा. ओम नमो गणपतेय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. शेवटी प्रार्थना म्हणा व गणपतींना आपली इच्छा सांगा. तुमच्यावर असणारा कर्जाचा ताण कमी होण्यास यामुळे नक्कीच मदत होईल. 2. विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी हा तोडगा. लाल चंदनाने गणपतीला टिळा लावा. गणेश स्तोत्र आणि सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणा. 21 दुर्गा अर्पण करा. त्यामुळे तुमचा विवाहाचा योग लवकर जुळून येईल. 3. नोकरी व्यवसायात यशासाठी गणपतीसमोर लाल दिवा लावा. 21 वेळा गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रार्थना करा. पूजा झाल्यावर गरजू व्यक्तींना गोड पदार्थ दान करा. यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमच्या असणारे अडथळे दूर होऊन तुमची प्रगती होण्यास सुरुवात होईल. मंगळ दोष शांत करण्यासाठी तोडगा. गणपती यांना लाल फूल, लाल वस्त्र अर्पण करा. गणेश अथर्व शीर्षचे पठण करा. मंगळवारी शक्य झाल्यास हनुमान चालीसा सुद्धा म्हणा. यामुळे तुमच्या पत्रिकेतील मंगल दोष नक्की कमी होऊन भूमिवाद, क्रोध, अपघात योग कमी होतील. 5. संततीसाठी विशेष तोडगा. पांढऱ्या दुर्वा गणपतीला अर्पण करा. 21 मोदक किंवा लाडू अर्पण करून मनोभावे प्रार्थना करा. यामुळे तुम्हाला संतती सुखासाठी प्रयत्न करत असाल तर ते लवकरच प्राप्त होईल. 6. आर्थिक समृद्धीसाठी तुम्ही या गोष्टी करू शकता. जर तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडचणी येत असतील तर गणपतीसमोर चांदीचे नाणे किंवा सुपारी ठेवा. पूजा झाल्यावर ते देवघरात ठेवून द्या.
त्यामुळे धनलाभ आणि घरामध्ये स्थैर्य प्राप्त होते आणि तुमची आर्थिक समृद्धी होते. 7. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा आसपास नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर तुम्ही घरात धूप कापूर फिरवा. यासोबतच ओम गणगणपतीय नमः म्हणत देवघरात आरती करा आणि गणपतीला मनोभावे प्रार्थना करा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल व नकारात्मक ऊर्जा दूर राहील. यानंतर धन आणि इच्छापूर्तीसाठी अथर्वशीर्ष आणि संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे. यामुळे संकट दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात असे मान्यता आहे. पूजा संपवून श्री गणेश आरती म्हणावी. नक्की गणेशांची कृपा होऊन आपल्या इच्छा सर्व पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. तर मित्रांनो, ही होती अंगारक संकष्टी चतुर्थी याबद्दल संपूर्ण माहिती, पूजा विधी, फलश्रुती तसेच चतुर्थी दिवशी करायचे काही तोडगे. येणाऱ्या अंगारक चतुर्थीला तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे चॅनलवरती अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.